चला भोईरवाडी संघ आपले फलंदाज पाठवा लगेच। आपण पाहतोय मित्रांनो खऱ्या अर्थानं छत्रपती क्रिकेट तर सन्माननीय आमचे पाहुणे दशरथ भोईर साहेबांचा देखील इथं सन्मान केला जातोय। गुड्डू भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचे देखील इथं सन्मान केला जातो या स्पर्धेच्या वतीने। चला भोईरवाडी संघ आपले फलंदाज पाठवा लगेच। तर निश्चितच मित्रांनो आपण पाहतोय की छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ यांच्या आयोजनातून आपण पाहतोय की शिवसाई कंस्ट्रक्शन चषक 2022 खऱ्या अर्थानं मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाची सुरुवात आपण पाहतोय पहिला सामना भोईरवाडी आणि गारपोळी या दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। गारपोळी संघाने नाणेफेक जिंकली आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर भोईरवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। आपण पाहतोय सलामीची जोड साखळी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते। तर या मॅच साठी आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये तेजस भोईर, त्यानंतर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय वैभव शेवाळे, तर आमचे साथी स्कोरर सागर भोईर, तर पहिला गोलंदाज गारपोळी संघाकडून गोलंदाज आपण पाहतोय सिद्धेश, समोर असेल भानुदास, नॉर्थ स्ट्राइक एंडला रोहित, ही सलामीची जोड साखली। पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार झालाय सिद्धेश। पहिला चेंडू अगदी बॅटीला मात्र स्पर्श करून चेंडू निघून चाललाय, सीमारेषेच्या पलीकडे येतोय। पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार। आपण पाहतो मित्रांनो चौकाराने खऱ्या अर्थानं सुरुवात झाली या स्पर्धेची, कारण की आपण नेहमी पाहत असतो की तमनाथकरांचं आयोजन म्हटलं की सगळ्यांना उत्सुकता असते की हे आयोजन कसं असेल, कारण की प्रत्येक वेळी नवीन काहीतरी मात्र घेऊन येतात। यावेळी अंपायर आम्हाला सांगतायत की हा अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे, वाईड असेल, अवांतर धाव जोडली जाते, धावफलक 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचताय। पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सिद्धेश। हा चांगला चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे तो उचलणार, तत्पूर्वी आपण पाहतोय की एकच धाव कंप्लीट केली जाते, 6 ही धाव संख्या धावफलकात लागली जाईल। पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे, भानुदास आणि रोहित ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र तुम्ही रोहितला स्ट्राइकला पाहू शकाल। यावेळी आपण पाहतोय की शबळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी वितरबडेत की फ्रंट फुटला गेले होते, त्यानंतर आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। डावखुरी आताचा गोलंदाज आहे, यावेळी चांगली कामगिरी करतोय, निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धावाच्या साह्याने आपण पाहतोय 6च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळते। रडप मध्ये थोडंसं बिघाड झाल्यानंतर मात्र स्वतःला थांबवलं, खऱ्या अर्थाने हे करणं खूप गरजेचं आहे, कारण की क्रिकेटमध्ये आपला एक छोटासा निर्णय खऱ्या अर्थानं अंगलट येतो। यावेळी पुन्हा आपण पाहतोय की सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहतोय की लॉंग लेग क्षेत्र खाली आहे, त्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करायचा, परंतु तो प्रयत्न इथं अपयशी ठरला जातोय। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळतोय फलंदाज रोहित, भानुदास मात्र नॉर्थ स्ट्राइक एंडला तुम्ही त्याला पाहू शकता, त्याच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत।
परंतु गोलंदाजी करत असताना गोलंदाज सिद्धेश आता मात्र चांगली कामगिरी करतोय. 6 धावा आतापर्यंत धावफलकात लागल्या जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती 4 षटकांची ही मॅच आहे. महत्वपूर्ण 4 षटकं असणार आहेत आणि पहिलं षटक आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं म्हणजे अगदी जबाबदारीचं षटक आहे. हा फुलटॉस कन्वर्ट करू शकला नाहीये. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि पहिला हादरा मिळतोय. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भोईरवाडी संघाला फलंदाज बाद होईल रोहित ओ टू डीजे. वेगानं पुढे सरसवत होतं. त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज रोहित उभा होता तो स्ट्रायकिंग एंडला गेला आणि त्याच्याकडनं आपल्याला सातत्याने चुका पाहायला मिळाल्या. आता मात्र तुम्ही पाहू शकता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकात 1 विकेट देखील गमावल्या. हा देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये येईल. इथे मात्र चुकी घडली जाते आणि चेंडू सरळ निघून चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय आणखीन एक चौकार. खेळ समाप्त झाला. 10 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. एक महत्वपूर्ण विकेट्स खऱ्या अर्थानं भोईरवाडी संघाने गमावल्या प्रथम फलंदाजी करत असताना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 ही धावसंख्या धावफलकात लागली आहे. दुसरा गोलंदाज मात्र वापरला जातोय ओमकार. गारपोली संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय ओमकार. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रान्सवरती यावेळी आडव्या बॅट मधून चेंडूला खेळायचं होतं. प्रयत्न अपयशी ठरले जात आहेत. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ज्या खऱ्या अर्थानं गारपोली संघाला या निर्धाव चेंडूंची आता गरज आहे आणि ते मात्र काम आता हा गोलंदाज पाहायला मिळतोय ओमकार, ज्याच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. 10 वरती आता मात्र धावफलक थांबले जात आहे. हा फटका चांगला आहे. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू आला आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड तर आपण पाहतोय 16 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. सचिन जो सेकंड डाऊन पोझिशन मध्ये बॅटिंग साठी गेलाय मैदानामध्ये. यावेळी आपण पाहतोय की गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडीशी गती या चेंडूवरची कमी केली होती. त्यानंतर आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे आता व्हेरिएशन केली जाते गोलंदाजाकडून. ज्यावेळी मोठा फटका आलाय गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये त्यानंतर मात्र परिवर्तन केलं आणि मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे परंतु हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. इथे मात्र सेफली लँड पाहायला मिळालं परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. अगदी आपण पाहतोय सुरेख राईड इन द बिटवीन विकेट्स मैदानावरती पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडून. धावफलकाचा जर विचार करायला गेलो तर धावफलक आता मात्र 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 18 धावा धावफलकात लागल्या जात आहेत.
रोहित आणि भानुदास आणि सचिन ही जोडी मैदानावरती खेळ करते. हा लोअर फुलटाच होता, कन्वर्ट केला. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. 19 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. अजूनही या षटकामधील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 19 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. एक विकेट गमावले खऱ्या अर्थानं रोहितच्या स्वरूपामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या भोईरवाडी संघानं. हा देखील स्लोअर होता, याला मात्र पिक करता आला नाहीये, मोठा फटका जनरेट करू शकले नाहीयेत. आपण पाहतोय की अगदी मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं. सर वैभव शेवाळ यांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तर मित्रांनो आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 20 धावा धाव फलकात लागल्या जात आहेत. अगदी 10च्या सरासरीने मात्र या धावा जमवल्या जात आहेत. 20 धावा आतापर्यंत धाव फलकात लागले जात आहेत. एक विकेट मात्र गमावले भोईरवाडी संघानं. तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज अभिजित. इथे मात्र अपील केली जाते ना, अपील इथे मात्र उंच, इथे मात्र फलंदाज बाद होईल. दुसरा हादरा खऱ्या अर्थानं भोईरवाडी संघाला मिळला जातोय. फलंदाज भानुदास याच्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं सलामीची जोड सकली आता मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण 2 विकेट्स आता मात्र भोईरवाडी संघाने गमावलेत. ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय की 2 चौकार 1 षटकार देखील पाहायला मिळाला होता. तो भानुदास मात्र बाद होतोय. 20 या धावसंख्येवरती दुसरा हादरा मिळला जातोय भोईरवाडी संघाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय शशांक. हा आडव्या बॅटमधून चेंडूला खेळून काढलाय. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु त्याला थांबवलं जाते आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. एक धावेच्या साह्यानं पुनश्च धावफलक पुढे सरकेल. धावफलक आता मात्र 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचला. तर नेक्स्ट मॅच असेल नानिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये नडोदे. दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचे टॉस विन करता. दोन्ही खालापूर तालुक्यामधील हे संघ आहेत. हा देखील आडव्या बॅट मधून खेळून काढला. अगदी डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक दमदार चौकार. इथे मात्र अवांतर धाव जोडली जाईल. वाईट मात्र अंपायर कडनं पाहायला मिळतोय.
अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू होता आणि अंपायर त्याला मात्र वाईट दर्शवतात. अगदी आमचे ऑफिशियल अंपायर आम्हाला या सामन्यांसाठी लाभलेत. तेजस भोईर, त्यानंतर वैभव शेवाले, त्यांच्या माध्यमातून चांगली अंपायरिंग आपण नेहमीच पाहत आलोय. हा आडव्या बॅटवरून पुनश्च त्याच रिझन मध्ये येतोय आणखीन एक चौकार. की 30 धावा आतापर्यंत धावफलकात लागले जात आहेत. चांगली बॅटिंग आता मात्र मैदानामध्ये करतोय सचिन, ज्याच्या बॅट मध्ये 2 चौकार, 1 षटकार आणि 1 दुहेरी, 1 एकेरी धाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सचिन आणि शशांक या दोन्ही फलंदाजांकडून खऱ्या अर्थाने 2 षटकांचा जर विचार करायला गेलो तर अगदी भीतर म्हणेन की सावध आणि शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळत होती. त्यानंतर मात्र या षटकावरती आक्रमण केलं. पुन्हा आडव्या बॅट मधून चेंडूला किलून काढल्या. यावेळी क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी करणार नाहीये. इथे मात्र ज्याच्या बॅट मधून रन्स येत होत्या तो सचिन मात्र बाद होतोय. तिसरा हादरा मिळतोय तो भोईरवाडी संघाला. O2 DJ. आपण पाहतोय की ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं रन्स येत होत्या भोईरवाडी संघासाठी तो सचिन आता मात्र बाद होतोय. त्याने बीड विकेटला मात्र टार्गेट केलं होतं. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चौकार देखील आल्या होत्या. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की गारपोली संघाने त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आणला आणि तिथे मात्र झेल टिपला गेला. फलंदाज सचिन मात्र बाद झाल्यानंतर आपण पाहतोय 30 या धावसंख्येवरती तिसरा हादरा मिळतोय तो भोईरवाडी संघाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय शशांकच्या जोडीनं. सौरभ नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. सौरभ आणि शशांक ही जोड साखली आता मैदानामध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळेल. अभिजितने मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट्स मात्र मिळवली होती. त्यानंतर आता पाहतोय आपण की अगदी 5व्या चेंडूवरती देखील विकेट मिळवतोय. हा देखील चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र आणखीन एक विकेट मिळवली जाते. चांगली गोलंदाजी, अगदी षटक संपतोय. आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावफलकात लागले जातात. म्हणजे अगदी 10च्या सरासरीने या धावा जमवल्या जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की 30 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. 4 महत्वपूर्ण विकेट्स मात्र आता गमावल्यात भोईरवाडी संघानं. स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता भावेश, नॉन स्ट्राईक एंडला शशांक, गोलंदाजी मार्कवरती सचिन, ज्याच्याकडे मित्रमने क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. गारपोली संघाकडून या मॅच मध्ये खेळतोय. अगदी भरपूर अनुभव आहे हा देखील खेळाडू. तुम्ही बराच काल या खेळाडूने देखील गाजवलाय. आज मात्र आपल्या गावासाठी खेळ करताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये मात्र प्राचारित केलाय. पहिला चेंडू आपल्या शॉर्टपिच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल टिपली जाते. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक तिसरी विकेट मात्र जाते भोईरवाडी संघाची. डीजे
आपण पाहतोय की आणखीन एक विकेट मात्र भोईरवाडी संघाची आता मात्र डाऊन होते. 5वी विकेट मात्र गमावलंय भोईरवाडी संघानं. फलंदाज 22च्या स्वरूपामध्ये शशांक आता मात्र स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता. यावेळी चांगला फटका अगदी आपण पाहतोय कव्हरला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल होता आणि दुसरी देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. सुरेख रायडिंग द बिटवीन विकेट्स मैदानावरती पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या आता धाब्यांची गरज आहे ती म्हणजे भोईरवाडी संघाला सिंगल डबल त्यानंतर मात्र एखाद मोठा फटका कन्वर्ट करावा लागेल कारण की एक फायटिंग टोटल स्कोर पर्यंत आपल्याला जायचं आहे. त्यावेळी अगदी आपण पाहतोय की आउटसाइड ऑप्शन चेंडूला पिचिंग केलं त्यानंतर अगदी चेंडू ज्या उचलीची अपेक्षा करत होता फलंदाज ती उचली मात्र प्राप्त करू दिली नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्लॉगरचं षटक घेऊन स्वतः सचिन सज्ज झालेत. हा देखील मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. प्रयत्न अपेक्षित ठरले जातात. या शेवटच्या षटकामध्ये मी तर म्हणेन की धावा येणं खूप गरजेचं आहे भोईरवाडी संघासाठी कारण की 4 षटकांची मॅच आहे. 40 ते 45 धावांचं टार्गेट ठेवणं खूप गरजेचं असेल. अशा वेळी मात्र गोलंदाज चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. हा देखील चांगला फटका कव्हरला चेंडू उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र चुकीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. इथे मात्र आपल्याला विकेट आणखीन एक पाहायला मिळते. षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचलाय 36च्या घरामध्ये. म्हणजे आता येणारे 24 चेंडू आणि 37 धाब्यांचं टार्गेट खऱ्या अर्थानं सेट केलं आहे. ते भोईरवाडी संघानं गारपोली संघासमोर खेळत असताना पहिल्या 24 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 36 धावा आपण पाहतोय भोईरवाडी संघानं धावफलकात लावल्या. 37 धावांचं टार्गेट ठेवलंय गारपोली संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि 37 धावा आता मात्र तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. त्यापूर्वी मित्रांनो आपण पाहतोय की या मॅच खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते ते सन्माननीय सुमित शेठ भोईर आणि सागर शेठ भोईर त्यानंतर त्यांचे पिताश्री आपण पाहतोय ज्येष्ठ उद्योजक भगवान शेठ भोईर यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला या भव्य दिव्य आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण तमनाथ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं आयोजन आपण नेहमीच तमनाथकरांचं पाहत आलोय. आमचे आयोजक खऱ्या अर्थाने या मॅचचा आनंद घेत आहेत. चला नेक्स्ट मॅच असेल नानिवली आणि नडोदे दोन्ही संघाचे संघनायक. आपण या लगेच टॉस करण्यासाठी दोन्हीही कोल्हापूर तालुक्यामधील संघ असतील. नानिवली आणि नडोदे दोन्ही संघाचे संघनायक. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्यासाठी यायचे लगेच. तर आमचे सन्माननीय पाहुणे इथून मात्र रजा घेत आहेत. ज्येष्ठ उद्योजक भगवान शेठ भोईर त्यानंतर सन्माननीय नारायण शेठ भोईर पावडे मात्र अगदी व्यासपीठावरून रजा घेत आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. आयोजक आपण पाहतोय की आमचे आयोजक आमच्या समेमध्ये जोडले गेलेत. सुमित शेठ भोईर त्यानंतर सागर शेठ भोईर यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो या आयोजनासाठी भरपूर मेहनत खऱ्या अर्थाने घेतली गेली. ते आमचे देवा भोईर खऱ्या अर्थानं देवा भोईरची मेहनत ही प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ती मेहनत आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगलं भव्य दिव्य असं आयोजन आणि त्यामध्ये हे
तर येणारे 24 चेंडू 37 धावांची आता मात्र गरज असेल ती गारपोली संघाला. स्ट्राईकला सचिन आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला ओमकार. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सौरभ भोईर. तर मित्रांनो आपण पाहतोय की या मॅच खऱ्या अर्थानं ज्या लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत, तर सुपर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या मॅच मात्र कव्हर केल्या जात आहेत. अगदी आपण पाहतोय व्हॉइस क्वालिटी, त्यानंतर अगदी क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. सूरज तर मित्रांनो 3 सलग षटकारासाठी इथे मात्र पहिली विकेट गमावतोय. अगदी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता आणि तिथे मात्र सुंदर झेल टिपला जातोय. तर आपण पाहतोय मित्रांनो की सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक लागलं गेल्या. आमचे सन्माननीय पाहुणे आयोजक सागर शेठ भोईर यांच्या माध्यमातून, त्यानंतर समीर गुराव साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लागले जाते. 3 सलग षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे, 1111 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. यावेळी आपण पाहतोय अवंतर स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय, व्हाईटचा इशारा येतोय. अवंतर स्वरूपाची ही धाव जोडली जाते, एक धाव धावफलकात जोडली जाईल. चला अंपायरची कोणी चला लगेच मॅच स्टार्ट करा. एक धाव जोडली जाईल. अवंतर स्वरूपाने अकाउंट ओपन केलं जातंय गारपोली संघाचं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय ज्या सचिन वरती खऱ्या अर्थानं विश्वास होता तो सचिन मात्र सस्त्यामध्ये बाद झाला. हा देखील चांगला चेंडू, यावेळी चेंडूला फक्त कट केलंय. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती मात्र कोणतीही धाव जोडली जाणार नाहीये, म्हणजे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं ज्या चेंडूची आता भोईरवाडी संघाला गरज आहे आणि ते षटक मात्र आता घेऊन आलाय गोलंदाज सौरभ. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 विकेट 1 निर्धाव. हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुनश्च निर्धाव चेंडू, अगदी गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग केल्यानंतर हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. पहिलं षटक आहे, अगदी जबाबदारी आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, जिथे मात्र फटके वाचवायचे आहेत, विकेट मात्र मिळवायचे आहेत. आणि अशा उद्देशाने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय. हा चांगला फटका जागा बनवून खेळायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. आणखीन एक आद्रा मिळतोय, तो गारपोली संघाला फलंदाज बाद होईल अभिजित. आणि नानिवली संघ आपण यायचे लगेच नाणेफेक करण्यासाठी. मित्रांनो आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय. अगदी खालापूर तालुक्यामधून या मैदानावरती मात्र खेळण्यासाठी सज्ज झालाय. अगदी शिवसाई कंस्ट्रक्शन चषकामध्ये नानिवली आणि नडोदे हे 2 संघ, तर या दोन्ही संघांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये. नडोदे आणि नानिवली संघाचे दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर आपण पाहतोय की गोलंदाज सौरभ मात्र चांगली गोलंदाजी करतोय, अगदी अटॅकिंग फिल्डिंग सजवली होती आणि तिथे मात्र त्या
हा देखील मोठा फटका मारायचा होता. चेंडू बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. इथे मात्र झेल सुटला जातोय. आणखीन एक विकेट मात्र गमावू शकला असता, परंतु इथे झेल सुटली जाते. बराच काल चेंडू हवेमध्ये होता, जज करण्यासाठी खूप वेळ होता. त्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतोय की झेल सुटला जातोय. दोन धावा धावफलकात लागल्या जात आहेत. दोन महत्वपूर्ण विकेट्स मात्र गमावल्यात गारपोली संघानं. 37 धावांचं टार्गेट आहे. खऱ्या अर्थानं सिंगल डबल आणि पार्टनरशिपची गरज होती गारपोली संघाला. तिथे मात्र आपण पाहतोय की वेगळं चित्र पाहायला मिळते. जिथे भोईरवाडी संघाची गोलंदाजी आपल्याला धारदार पाहायला मिळते. हा गोलंदाज सौरभ काय गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. अगदी प्रत्येक बेतरबने शैलीचा चेंडू मात्र मैदानावरती फेकतोय. हा चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर येतोय. शिवसाई ब्रँडेड षटकार. तर गारपोली यांच्या वतीने मनसे चषक मात्र भरवण्यात आलाय. प्रथम प्राइज असेल 2 लाख, द्वितीय प्राइज 1 लाख, तृतीय प्राइज असेल 50,000, चतुर्थ प्राइज 50,000. 16 ग्रामीण, त्यानंतर 16 ओपन असतील. तर सिरीज साठी बाईक देखील असेल. त्याची डेट असेल 13, 14, 15, 16 एप्रिल. जर कुणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर निकेश आणि ओमकार यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. मनसे चषक असणारे गारपोली ग्राउंड वरती कोशेनेच्या मैदानावरती या मॅच असणार आहेत मित्रांनो. आताच आपण पाहतो की या मैदानावरती आमदार ट्रॉफी मात्र भरवण्यात आली होती कोशेनेच्या माध्यमातून. त्या मैदानावरती आपण पाहतोय की ही शृंखला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनसे चषक गारपोली यांचे आयोजन असणार आहे. फर्स्ट प्राइज 2 लाख, सेकंड प्राइज 1 लाख, थर्ड प्राइज असणारे 50, चतुर्थ प्राइज असणारे 50. मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक असणार आहे. तर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय की फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकार हॅट्रिक साठी आमचे सन्माननीय पाहुणे आयोजक यांच्याकडनं आपण पाहतोय की सागर भोईर यांच्याकडनं आणि त्यानंतर समीर गुरव साहेबांकडनं मात्र पारितोषिक लागलं गेलंय. हा देखील मोठा फटका अगदी समालोचन कक्षाच्या वरून चेंडूला फेकून दिलाय. येतोय शिवसाई कंस्ट्रक्शन ब्रँडेड षटकार. तर सन्माननीय आमचे पाहुणे आयोजकांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं सागर शेठ भोईर, त्यानंतर आपण पाहतोय समीर शेठ गुरव साहेबांकडनं 1100, सुमीर शेठ भोईर यांच्याकडनं मात्र 1111 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे सलग 3 षटकारांसाठी. यावेळी गोलंदाजांना कमाल केले. अगदी बितर बडेल की या चेंडूवरची गती काढून घेतली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. षटकारानंतर लगेच निर्धाव चेंडू पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. गोलंदाज मयुरेश. धावफलक जर आपण पाहायला गेलो तर 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळी पुनश्च आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिचिंग केलं जात आहे. ज्यावेळी फलंदाजाच्या अगदी आपण पाहतोय पायांची हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाहीये, त्यावेळी मात्र गोलंदाजांकडून या चेंडूंची मात्र
फेकी केली जाते आणि तिथं मात्र गोलंदाज यशस्वी ठरला जातोय. निर्धाव चेंडू पुनश्च आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू मात्र आता खेळवले जात आहेत गोलंदाज मयुरेश या गोलंदाजाकडून. इथे मात्र फलंदाज बाद चेंडूला मात्र स्पर्श करून फलीला मात्र स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. आणखी एक विकेट मात्र गारपोली संघ मात्र गमावतोय. ते फलंदाज ओमकारच्या स्वरूपामध्ये. तिसरा हादरा गारपोली संघाला लागतोय. ओमकारच्या स्वरूपामध्ये 37 धावांचं टार्गेट आहे. प्रथमेशच्या स्वरूपामध्ये माफी असावी. प्रथमेशच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट मात्र डाऊन झाली आहे. प्रथमेश चौदा या धावसंख्येवरती तिसरा गडी मात्र गारद होतोय गारपोली संघाचा. आता मात्र चांगली गोलंदाजी साकारतोय गोलंदाज मयुरेश, ज्याने पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय की षटकाराचा मार खाल्लाय. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक या गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. हा देखील चांगला चेंडू. इथे मात्र चेंडूला सन्मान द्यायचं होतं, चेंडूला सोडून दिलाय आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतंय. काय गोलंदाजी आता मैदानामध्ये साकारतोय गोलंदाज मयुरेश. अगदी छोटासा हा गोलंदाज आहे. भोईरवाडी संघाकडून गोलंदाजी करत असताना जो विश्वास खऱ्या अर्थानं दाखवलाय आणि त्या विश्वासाने मात्र ही गोलंदाजी मैदानामध्ये साकारली जाते. कर्णधाराच्या विश्वासाला मात्र सार्थ ठरतोय हा गोलंदाज. हा मोठा फटका येतोय. अगदी वेकेंड एरिया आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला चकमा देऊन चेंडू चाललाय. हा येतोय शिवसाई कंस्ट्रक्शन ब्रँडेड वन बाउन्स चौकार. तर नेक्स्ट मॅच असणार आहे नानिवली आणि नडोदे दोन्ही संघांचे संघनायक. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे लगेच नाणेफेक करण्यासाठी. नानिवली आणि नडोदे दोन्ही संघाचे संघनायक, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचे टॉस करण्यासाठी. चला, नडोदे संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय. नानिवली संघ या लगेच आपण. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. अगदी 9च्या सरासरीने मात्र या धावा जमवल्या गेल्यात गारपोली संघाकडून. महत्वाचे 3 फलंदाज मात्र बाद झाले त्यांचे. त्यानंतर देखील आपण पाहतोय की संघाला आता सावरण्याचं काम अक्षय आणि ओमकार या दोघांच्या माध्यमातून केलं जाते. आता पार्टनरशिपची खऱ्या अर्थानं गरज आहे गारपोली संघाला, जिथे मात्र चांगली गोलंदाजी होतीये. नानिवली संघ देखील उपस्थित झालाय. आपल्या दोघांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. तर आमचे सन्माननीय पाहुणे खऱ्या अर्थानं आयोजक देखील आहेत. सुमित शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या 2 संघांदरम्यान नाणेफेक केली जाईल. नडोदे आणि नानिवली दोन्हीही खालापूर तालुक्यामधील संघ या सामन्यांसाठी आपल्याला लाभलेत. आमचे सन्माननीय पाहुणे सुमित शेठ भोईर साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. दोन षटकांचा आपण पाहतोय खेळ समाप्त झालाय. 18 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. 9च्या सरासरीने मात्र या धावा जमवल्या जात आहेत. 37 धावांचं खऱ्या अर्थानं टार्गेट आहे. ते टार्गेट सेट करत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला आतापर्यंत चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय की गोल्डन स्पॉट वरती चेंडूला पिचिंग केल्यानंतर चेंडूने मात्र कोणतीही उचली घेतली नाहीये. जी उचलीची अपेक्षा करत होता फलंदाज ती उचली मात्र गोलंदाजाने प्राप्त केली नाहीये. म्हणजे इथं निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या निर्धाव चेंडूना वारंवार मी तर म्हणेन आता गारपोली संघाला आला घालावा लागेल.
या निर्धार चेंडूंना कुठेतरी मोठ्या फटक्यांमध्ये परिवर्तित करावा लागेल, कारण की आपण पाहतोय तिसरं षटक आता प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्क होती आशिष, तो देखील चांगली कामगिरी करतोय. हा मोठा फटका मारायचा होता, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली गेला होता. इथे मात्र एक धाव या चेंडूवरती मिळली जाईल. धावफलक पाहतोय आपण की 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. हा शॉर्ट पिच होता. इथं मात्र कलात्मक आपल्याला फटका पाहायला मिळतोय. अगदी चेंडू गेलाय, डीप कव्हर मधून येतोय, दणदणीत कणकणीत शिवसाई कंट्रॅक्शन, आणखीन एक ब्रँडेड चौकार. फलक 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 37 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत 29 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. अक्षयच्या बॅटिंगचा जर विचार करायला गेलो तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ केलाय, ज्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्यानं 14 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. आणि आशिष वरती मात्र आक्रमण करायला सुरुवात केली खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकामध्ये. यावेळी आपण पाहतोय की रडप मध्ये थोडासा व्यत्यय आला, त्यानंतर मात्र स्वतःला थांबवलं. आणि ही खऱ्या अर्थाने ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो, परंतु इथून तुम्हाला माघार घेण्यासाठी देखील भाग पाडतात. परंतु यावेळी चांगला हा देखील मोठा फटका, चेंडूला क्लास केलाय, चेंडू फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आणखीन एक येतोय बॅक टू बॅक दुसरा शिवसाई कंट्रॅक्शन ब्रँडेड षटकार. 35 धावा धावफलकात लागले जात आहेत. अजूनही 2 धाव्यांची गरज असेल. या षटकामधील आपण पाहतोय की 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही शेवटचं षटक बाकी असणार आहे. या षटकातील देखील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 धाव्यांची गरज आहे. काय फलंदाजी मैदानामध्ये करतोय फलंदाज अक्षय, ज्याच्या बॅट मधून पाहतोय आपण 2 चौकार आणि 2 षटकार. आणि जर षटकारची हॅट्रिक पूर्ण केली तर आमचे सन्माननीय पाहुणे सुबिन शेठ भोईर, त्यानंतर सागर शेठ भोईर साहेबांकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. खऱ्या अर्थानं आयोजक आहेत या स्पर्धेचे, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण भव्य दिव्य असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं देवा भोईर यांचं देखील या स्पर्धेसाठी या आयोजनासाठी तेवढंच मात्र हातभार लागला जातोय. प्रत्येक मित्र म्हणेन हा चांगला फटका, चेंडूला फक्त कट केलाय आणि चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅन रिजन मधून. हा येतोय विजयी चौकार.